स्वामी यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी घुलेवाडी नांदुरी दुमाला या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे गणेश दादा डुमरे युवा मंच अर्थात साइडोर्स समृद्धी इन्फ्रा। तर ही स्क्वॉड लिस्ट आपल्याला निश्चित देण्यात आली आहे। पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला ड्राइव्ह केलाय, फिल्डर उभे आहेत तिकडे। यावेळेचा बॉल हवेत खेळलाय, फिल्डर मात्र थोडेसे दूरवर आहेत, बॉलला जज करतायत। आसिफ खतीब मिड ऑन वरून गेले धावत आणि पकडला एक जबरदस्त झेल, धावफलकावर 3 धावा। समोर खेळलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ रिझर्व मध्ये एक सुंदर दर्शनीय फटका, कारण ही स्पर्धा मानाची आहे, जिंकायचं या स्पर्धेला। यावेळेस बॉल हवेत आहे, फुल टॉस मिळाला आणि आकिब बेपारी यांनी या बॉलला फेकून दिलाय सरळ बाउंड्रीला। क्रिकेट क्लब बेल्हे आपल्या गावासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट तो खेळत आलेला आहे। परत एकदा समोर उडवलंय बॉलला आणि पाठवून दिलंय बाउंड्री लाईन पार। लागोपाठचा दुसरा षटकार आकिब बेपारी यांच्या बॅटमधून। या दोन फलंदाजांनी संघाला विजयापर्यंत नेलं होतं, विजय मिळवून दिला होता। क्लीन बोल्ड अशफाक लाला, भाई तो बेल्ले का है लेकिन हम भी कुरन के, विकेट मिळवली आहे। फलंदाज इथे बाजून परतताना आपल्याला पाहायला मिळतील, ईट का जवाब पत्थर से, आणि तेच इकडे सांगतायत अशफाक लाला मिळवतायत विकेट। खूप चांगला बॉल, अनप्लेबल डिलिव्हरी आपल्याला तिकडे बघायला मिळाली। पहा ऍक्शन रिप्ले मध्ये विविध अँगलने आपल्याला ही दृश्य दाखवली जात आहेत। म्हणजे आकिब बेपारी यांनी अष्टा दाखवल्या आणि अशफाक लालाने त्या वाकवल्या, मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत। वाह, कमालीचा स्ट्रोक, कडक बेधडक बॉल, मात्र सरळ बाउंड्री लाईन पार। अभिषेक पुंडे यांच्या बॅट मधून, परंतु अभि आल्याबरोबर चौकारी खेळतायत। परत एकदा विकेट, या वेळेचा बॉल देखील समोरच्या दिशेने उडवलाय। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात नाही की तिथे विशाल निघोट ऍज अ आयकॉन म्हणून खेळताना पाहायला मिळालेले नाहीयेत, म्हणजे प्रचंड मागणी त्यांना असते। यावेळेस अपील तर जोरदार झाली आहे आणि इकडे स्वागत अभिषेकजी घोलप साहेब देखील उपस्थित होत आहेत, त्यांचंही मंडळ। शेख विरुद्ध सागर गोंदके, यावेळेस पायात टाकलेला बॉल त्याला मनगटाच्या साह्याने फक्त दिशा दिली आहे। यावेळेस मनगटाची ताकद दाखवली आहे सागर गोंदके यांनी, मनगटातली ताकद, आणि त्यावर मात्र एक षटकार देखील आलेला आहे। बशीरच्या विरुद्ध हा षटकार आलेला आहे। शफल लाईन मध्ये आले होते बशीर शेख यांचा चेंडू देखील खराब नव्हता, चेंडू चांगलाच होता, परंतु त्यावर स्ट्रोक मात्र खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करे। परत एकदा बिग, परंतु मागे फिल्डर, वाह, टेकन व्हेरी गुड कॅच। विजय खिलारी त्या ठिकाणी होते आणि एक अप्रतिम झेल पकडलाय, ब्रिलियंट कॉट। फलंदाज सागर गोंदके यांचा खेळ संपतोय, विकेट आली आहे, खेळाडू बाद। आता काय होणार, आपण जिंकणार, आपण पराभूत होणार का, की आपण या स्पर्धेच्या बाहेर जाणार, प्रत्येकाला चिंता असते। यावेळेस चांगला स्ट्रोक रवी हासे यांच्या बॅट मधून, बॉल मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर कर, धावा फलकावर धावा 55। बॉलिंग साठी विजय, खराब बॉल आणि त्यावर आक्रमण करण्यात आलंय, नो बॉल, आणि त्यावर हा षटकार लागोपाठचा दुसरा आलाय। अजून एक जर आला तर 1500 रुपयांचं पारितोषिक प्राप्त केलं जाणार आहे आणि ते रोख स्वरूपामध्ये दिले जाईल, आणि तिसरा आला तर 1500 रुपये मिळणार आहेत। दोन लागोपाठचे षटकार आणि संधी आहे, कारण पाहूयात विजय खिल्लारी, बॉल हवेत स्क्वेअर लेग मध्ये आणि क्षेत्ररक्षक फक्त बॉलला पाहत राहिले आणि 1500 रुपयांचं पारितोषिक रवी। बॉलिंग साठी जर पाहिलं तर बॉलर तयार आहेत, चांगला स्ट्रोक यावेळेस, 6 बॉल पहिल्या डावातले। स्ट्रोक तर चांगला खेळलाय, मिड विकेट मध्ये बॉल चाललाय, फिल्डर येथील मिड विकेट वरून तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे।
दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता, परंतु दुसरी धाव मिळणार नाही. परतावं लागेल विजय सांगळे यांना. बसा उडवलाय बॉल समोरच्या दिशेने. रवी हासे आज थांबायला तयार नाहीयेत आणि त्यांच्या बॅट मधून परत एकदा उडवलाय बॉल आणि यावेळेस देखील बॉल सरळ आउट ऑफ द पार्क. रवी हासे आत्मविश्वास राहतो. शॉर्ट बॉलचा वापर, बॉलला स्क्वेअर लेग कडे पाठवलं, सीमारेषेच्या पार चौकार येतोय आणि यस अर्धशतक पूर्ण केलं रवी हासे यांनी. लागोपाठचे फलंदाज माघारी गेले होते आणि मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये संघासाठी धावून आले. खूप चांगली बॅटिंग केली. समृद्धी इन्फ्रा, गणेशदादा डुंबरे युवा मंच, गुंजाळवाडी खामोंडे, नवनाथ पानसरे, गणेशदादा डुंबरे, शुभम पावसे यांची टीम. तर दुसऱ्या बाजूला विनोद पानसरे, शुभम कवडे, तेजस दिघे यांचा संघ आपल्याला दुसऱ्या बाजूला खेळताना पाहायला मिळतोय. चला विनंती असणार आहे ताबडतोब फिल्डिंग गणेशदादा डुंबरे युवा मंच टीम आपण लावून घ्या ठोकल्यानंतर. आणि कालच आपण त्या बाबतीत जिंकण्याकरिता विशाल स्ट्रायकर इनकडे उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फिल्डर मात्र बॉलला जज करतायत. ओ हो इथे काय घडलंय? विशाल निघोटचा झेल सुटलाय की सामना सुटलाय ती मात्र येणारी वेळ सांगून जाईल. बॉल हवेत आणि परत एकदा सागर गोंदकेच. तिसरा झेल उडाला होता विशाल निघोटचा. एक वेगळी रणनीती असते, म्हणजे टार्गेट ठेवलं जातं की 5 ओव्हर मध्ये आपल्याला एवढ्या बनवायच्या, त्यानंतरच्या 5 ओव्हर मध्ये आपल्याला तेवढ्या बनवायच्या. अगदी त्या पद्धतीने रणनीती तुम्हाला इकडे आणि मिड विकेट मध्ये फटका खेळला जातो. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. जेल सुटला आणि त्यानंतर मात्र विशाल निघोट कुठे थांबणार. इंजिनियर तेजस दिघे बॅकफुटला गेले, स्ट्रोक चांगला खेळलेला आहे. बॅकफुट पंच करत असताना या बॉलला खेळलं. अभि पुंडेने प्रयत्न संघांमधून एक संघ जाणार सुपर हिटला. फुलर लेंथवर यावेळेस एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलंय, खाली क्षेत्र निवडलं आणि तिकडेच या बॉलला खेळलं. खाली इलाका. आजपासून 12वीच्या परीक्षा देखील सुरू झालेल्या आहेत. यावेळेस चांगला स्ट्रोक खेळलाय तेजस दिघेचा. अजून एक अफलातून फटका मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. विशाल निघोटला चांगली साथ देत आहेत तेजस दिघे आणि ते गरजेचं आहे. स्वतः संघनायक आहेत, स्वतः संघ मालक आहेत, त्यामुळे जबाबदारी त्यांच्यावर देखील मोठी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये ते चांगली बॅटिंग करतात. षटकार त्यांच्या बॅटमधून येतोय. चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने आणि विशेष म्हणजे सरळ बॅटने खेळला जातो आणि इथे तसाच बॉल मिळाला. फॉलिंग स्वीप यावेळेस जागा मिळाली आणि त्याला मात्र पाठवून दिले बॉलला सीमारेषेच्या पार. 4 धावा. मग विश्वास वाढतो. यावेळेस समोर उडवलाय बॉल. आपण चर्चा करत होतो विकेटची आणि यस ती विकेट आली आहे. तेजस दिघे यांना परतावं लागेल. रवी हासे यांनी पकडला झेल. फलंदाज तेजस दिघे यांचा संपतोय खेळ. पहिली विकेट, पहिला खेळाडू तंबूच्या आश्रयाला परत. पहिल्या खेळाडूंसाठी एक चांगलं व्यासपीठ उभं करून देणारी स्पर्धा. पहिलाच बॉल, विध्वंसक विस्फोटक सुरुवात विजय खिलारीला. आसमान दाखवले विजय खिलारीने परत एकदा, परंतु यावेळेस रवी हासे यांना शोधलंय आणि विजय. ओहो क्लीन बोल्ट. मोठी विकेट इथे आलेली आहे आणि फलंदाज मानव काटे यांचा खेळ देखील इथे संपुष्टात आलाय. पहिल्याच बॉलवर शून्याचा चष्मा घालून मात्र त्यांना परतावं लागेल. इथे आपण जर पाहिलं तर पहिलाच बॉल होता आणि ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकता निराश, हताश आणि हतबल होऊन आता मैदान सोडतील मानव काटे. काय घडलं होतं? बॅटची आतली कड, इनसाइड एज आणि त्यानंतर चेंडूने सरळ यष्ट्यांचा वेध घेतलेला आहे. विकेट आली आणि आता फलंदाजी करण्याकरिता आसिफ खतीब बॅटिंग साठी दाखल. खतीब उडवलाय बॉल, आसिफच्या स्लॉट मध्ये मिळालाय आणि आसिफ खतीब यांनी बॉलला हवाई सफर घडवली, पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. फट शॉर्ट बॉलचा वापर, शुभम वाकचौरे बॉलच्या खाली
आणि सागर गोंदके इथे विकेट मिळवताना पाहायला मिळालेत. हा चेंडू देखील चांगला नव्हता, हा चेंडू साधारणच होता. या चेंडूच्या बॉलमध्ये 46. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. विशाल निघोटच्या बॅटमधून एक शानदार दमदार सदाबहार रवी हासे. यावेळेस पहिलाच बॉल रवी हासे यांना आसमान दाखवलंय. क्या बात आहे ओंकार, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. द टायगर्स ऑफ गुंजाळ सुपर मार्केट रेडी राहायचंय. 2 वाजता रिपोर्टिंग करायची आपल्याला. ओंकार जाधव यांनी अजून एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट पाहतोय. यावेळेचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आणि विशाल निघोट विरुद्ध देखील आक्रमणे होत आहेत. परत एकदा आहा कडक फटका. बॉल मात्र सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. विशाल निघोट. पहिलाच बॉल फुल टॉस आणि खराब चेंडू इकडे बघायला मिळतोय. आणि गोलंदाज नो +6 एकूण धावा मिळत आहेत 7 आणि पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. विशाल निघोट जबरदस्त बॅटिंग मित्रांनो करत आहेत. सलामीला आलेले आहेत एका बाजूला. यावेळेस समोरच्या दिशेने वा ओंकार वा. ओंकारची बॅटिंग आवडली असेल तर ओंकार जाधव साठी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. शुभम यावेळेचा बॉल हवेत फटका फसलाय आणि तिकडे झेल झालेला आहे. शुभम वागचौरे पलटवार करतायत. शुभम वागचौरे विकेट मिळवत आहेत. ओंकार जाधव यांना परतावं लागलं. सौरभ दुसऱ्या बाजूला बॅट वेगात फिरवली आहे. तिथे मात्र कनेक्शन झालेलं नाही. आणि इथे काय घडलंय आता मला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे. फलंदाज 4 धावा. पुलर लेनवरचा बॉल फिल्टर. पहिल्या ओव्हर मध्ये सागर गोंदके कडनं चूक झाली परंतु शेवटच्या बॉलवर सागर गोंदकेनं झेल पकडला आणि शुभम वागचौरेचे कौतुक. त्यानेही मात्र या ठिकाणी हा सामना जिंकून दिलाय.